तर बघा अप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन चालू होता आपला. तर त्याच्यामध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम पाहत होता. 2 प्रॉब्लेम पाहून झाले होते. आता तिसरा आपल्याला दिलेला आहे. त्याची कंडिशन कशी बनवायची ते बघा. काय म्हणते, अ बोट ट्रॅव्हल 60 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. आता काय असते अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम पहिले ते समजून घेऊया आपण. ठीक आहे. सपोज एक नदी आहे. तर नदीच्या काहीतरी काय आहे, फ्लो आहे. नदीच्या काय आहे, काहीतरी फ्लो. त्या स्पीडनं तो पाणी त्या बाजूला वाहत आहे. आणि त्याच नदीवर सपोज एखादी बोट असेल जे त्याच दिशेनं जात असेल, तर हिला कोणती कंडिशन म्हणतात, डाऊनस्ट्रीम. हिला काय म्हणतात. तर याच्यामध्ये सपोज बोटची स्पीड असेल x आणि प्रवाहाची स्पीड असेल y, तर ह्या दोन्ही स्पीड काय होऊन जातात, y. म्हणजे याची जी स्पीड आली असती टोटल ते काय आली असती, x प्लस. गोष्ट कळली. या केसला काय म्हणतो आपण, डाऊनस्ट्रीम. काय म्हणतो. आणि जर नदी असेल, नदीचा प्रवाह सपोज त्या बाजूला जात असेल आणि बोट जात असेल त्याच्या विरुद्ध दिशेनं, म्हणजेच इकडच्या दिशेनं. सपोज हे जात आहे x न आणि हे जात आहे y किलोमीटर, तर याची टोटल स्पीड काय बनून जाईल, x मायनस. तर हे झाली SU म्हणजे अपस्ट्रीम न SD म्हणजे काय होईल, डाऊनस्ट्रीम. ठीक आहे. तर हिला आपण म्हणू अपस्ट्रीम. काय म्हणू. गोष्ट लक्षात आली का तुमच्या, अरे लक्षात आली का. तर हेच गोष्ट आहे इथं बघा. इथं काय दिलेलं आहे आपल्याला, अ बोट ट्रॅव्हल 60 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन अ 6 आवर. एक बोट आहे जे 16 किलोमीटर अपस्ट्रीम जाते आणि 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम येते. किती घंट्यामध्ये, 6 घंट्यामध्ये. तेच सेम बोट ट्रॅव्हल 36 किलोमीटर अपस्ट्रीम आणि 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन 13 आवर. म्हणजे आपल्याला टाईम दिलेला आहे दोघांचा, टोटल टाईम. 2 केसमध्ये काय दिलेला आहे, टोटल टाईम. मग स्पीडचा फॉर्म्युला काय असते आपला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. मान्य कराल का. तर हा जर मी म्हटलं की बा हा टाईम इकडे गेला आणि हा इकडे आला, तर काय झाला असता, टाईमचा फॉर्म्युला काय झाला असता, डिस्टन्स अपॉन स्पीड झाला असता. अरे डिस्टन्स अपॉन स्पीड झाला असता. तर याचा आपल्याला वापर करायचा आहे. आता इथं 2 टाईम दिलेले आहेत, तर मी म्हणू शकतो T1 प्लस T2 इज इक्वल टू T. म्हणजे T1 म्हणजे झाला T अपस्ट्रीमचा आणि T2 म्हणजे झाला T डाऊनस्ट्रीमचा. कारण एक केसमध्ये अपस्ट्रीम आहे, एक केसमध्ये म्हणजे एकाच केसमध्ये अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम दोन्ही आहे. तर या दोघांचा टोटल टाईम मी म्हणू शकतो TT. TT म्हणजे काय, टोटल टाईम. तर बघा आता मांडणी कशी आली असती. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन पहिले आपण काय कन्सिडर करू, लेट करून घेऊ. लेट स्पीड ऑफ बोट. स्पीड ऑफ बोट काय होईल, x किलोमीटर पर. कारण तेच काळामध्ये ना आपल्याला फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट अँड स्पीड ऑफ बोट. बरोबर. तर स्पीड ऑफ बोट पकडला आपण x किलोमीटर पर अँड स्पीड ऑफ वॉटर करंट. स्पीड ऑफ वॉटर करंट म्हणजे इथं तो इलेक्ट्रिक करंट नाही आहे. करंट म्हणजे काय होते, प्रवाह. y किलोमीटर पर आवर. या प्रकारे आपण लेट केला. अरे गेला, समजून घेतला. मांडला की बा बोटची स्पीड असेल x आणि वॉटरची स्पीड असेल, बरोबर. तर अपस्ट्रीमची स्पीड काय झाली असती, स्पीड इन अपस्ट्रीम काय झाली असती, आताच पाहिला आपण, x मायनस आणि स्पीड इन डाऊनस्ट्रीम x प्लस. बरोबर. हां. तर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू काय म्हणते, बोट ट्रॅव्हल 60 किलोमीटर अपस्ट्रीम अँड म्हणजे हा गाव आहे, किलोमीटर मध्ये दिलेला आहे म्हणजे काय डिस्टन्स. काय तर टाइम आपल्याला दिलेला आहे, याचा टोटल टाइम T इज इक्वल टू TU प्लस TD. टोटल टाइम दिलेला आहे ना.
किती दिलेला आहे 6. पण TU चा फॉर्म्युला काय बनू शकते बघा. इथं TU ठेवलो तर डिस्टन्स DU आणि SU होऊन जाईल. तर SU म्हणजे अपस्ट्रीमची स्पीड. अरे बरोबर. हां, तर अपस्ट्रीमची स्पीड किती आहे बघा. किती आहे. अरे हा U लागला ना, तर वर झाला डिस्टन्स किती. अपस्ट्रीम मध्ये डिस्टन्स किती कापलं 16. आणि स्पीड किती आहे. स्पीड इथं लिहा लागेल का मला. इथं लिहा लागेल का. अरे टीचा फॉर्म्युला लिहा लागेल का मला. काही गरज आहे का. तो वर लिहून दिला ना मी. T इज टू काय लिहू शकतो मी. डिस्टन्स अपॉन स्पीड लिहू शकतो ना. तर डिस्टन्स किती आहे 16 किलोमीटर. अरे आहे. आणि स्पीड किती आहे अपस्ट्रीमची x मायनस प्लस डाउनस्ट्रीमची. डाउनस्ट्रीमचा डिस्टन्स किती आहे आणि स्पीड किती आहे. मग दुसऱ्या कंडिशन मध्ये अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन बघा. टोटल टाइम दिलेला आहे TU प्लस TD. टोटल टाइम किती दिलेला आहे दुसऱ्या कंडिशन मध्ये 13 आवर दिलेला आहे. 13 आणि डिस्टन्स 36 अपस्ट्रीम आहे. तर x मायनस प्लस 24 48 जमलं. तर काय दिसत आहे इथं x मायनस वाय x प्लस वाय. मग काय करतो अशा प्रकारची कंडिशन आल्यावर आपण रिप्लेस करतो. अरे रिप्लेस करतो का. हां, तर मग रिप्लेस करा. हां, काय करा रिप्लेस बाय अँड x प्लस वाय बाय. बरोबर. हां, तर मग काय झालं असतं इकडे पहिला इक्वेशन 16m प्लस n इज इक्वल टू याला नाव दिला. अरे बरोबर. हां, 36m प्लस 48 n इज इक्वल टू 13. याला नाव काय दिला. ओके. तर काय सेम करू शकतो बघा. आता काय सेम करू शकतो 24 दुने 48 करू शकतो. म्हणजे इक्वेशन 1 ला कितीचा मल्टिप्लाय 2चा. तर मग मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2 ला गोल नाही. बरोबर. तर काय झाला असता हा नवीन इक्वेशन काय बनला 16 दुने प्लस 48 n साइन दुने याला नाव द्या 3. आणि हा दुसरा जसाचा काय करू शकतो बघा. आता दोन्ही 48 48 बनले. तर काय करू शकतो कारण चिन्ह काय आहे त्यांच्या समोरचे. तर मग सबट्रॅक्टिंग 2 and 2 फ्रॉम 3. बरोबर. किंवा 3 फ्रॉम 2. तर 36m वर राहील 48n इज इक्वल टू मायनस तर खालच्याचे चिन्ह काय होऊन जातील मायनस मायनस मायनस. हा काय होईल इकडे 36 मधून 32 गेले 4m झाले. आणि इकडे 13 मधून 12 गेले
म्हणजे 4m ची व्हॅल्यू किती झाली? 4m ची व्हॅल्यू किती झाली? 4m इज इक्वल टू 1, तर m इज इक्वल टू 1/4 जमलं. तसंच पुट m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवू? 2 मध्ये ठेवायचं आहे. अरे 2 मध्ये ठेवू. इन इक्वेशन नंबर 2 48n इज इक्वल टू किती? 13. बरोबर आहे का? हां. 4 1 4 9, हे 9 त्या बाजूला गेले तर इकडे राहिले 48n आणि 13 मायनस, तर किती झाले? आणि या 4च्या खाली आला असता 48. तर 4 1 4, 4 2 8 म्हणजे 1/, तर n ची व्हॅल्यू किती झाली? बरोबर. बट लिहायचं. आता आपण कोणाला काय पकडला होता? m इज इक्वल टू काय आहे आपल्याजवळ? तर m ची व्हॅल्यू ठेवा आणि इकडे x मायनस, तर x मायनस y इज इक्वल टू काय आला असता? या इक्वेशनला काय नाव देऊ? 4. बरोबर. तसंच n इज इक्वल टू 1/x प्लस y म्हणजे 1/12 आणि हा x प्लस, तर x प्लस y इज इक्वल टू 12. या इक्वेशनला काय नाव देऊ? हेला असता. हां. मग काय करायचं? ॲडिंग होत आहे. ॲडिंग 4 and, कारण स्पीड ऑफ बोट न स्पीड ऑफ करंट भेटली का? नाही. एक्स आणि वाय भेटतील तेव्हा त्यांची व्हॅल्यू मिळेल की नाही? हां. ॲडिंग केलं तर हा कटला 2x इज इक्वल टू किती आला? 12 आणि 4 16, म्हणजे x किती आला? 8. x 8 आला, तिकडे जाईल तर y इज इक्वल टू 12 मायनस 8 म्हणजेच 4 भेटले. किलोमीटर पर समजलं कसं काढता येतं? तर हा आपल्याला, हा इकडचा तर तुमची प्रॅक्टिस झालेली आहे ना. हे जे आहे हे सॉल्व करायची प्रॅक्टिस झालेली आहे. मेन आहे हा आपल्याला समजला पाहिजे कन्सेप्ट, आणि आपले 2 इक्वेशन या प्रकारे थोडेफार बनले पाहिजे. हे बनले तर मग आपण समोरचं सॉल्व करू शकतो. तेच जर चुकले तुमचे तर मग समोरचं तुमचं नक्की चुकणार आहे. समजलं का? ते मागची वाली लाईन इथे येऊन जाईल मधामध्ये, दिसत नसेल तर, कारण हा मोठा आहे थोडासा. अरे ठीक आहे. हां. वाढू समोर देन. बघा आली 8 आणि 4. चौथा प्रॉब्लेम दिलेला आहे. चौथा आणि 5वा 2 आहेत है ना अजून सॉल्व प्रॉब्लेम. चौथा काय म्हणते बघा? अमाउंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमॉन्ग द सर्टेन नंबर ऑफ स्टुडंट. ईच वुड गेट दिसत आहे प्रश्न? अ सर्टेन अमाउंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमॉन्ग द सर्टेन नंबर ऑफ स्टुडंट. काही पैसा काही विद्यार्थ्यांमध्ये किंवा स्टुडंटमध्ये काय गेला? वाटला गेला. ईच वुड गेट 2 रुपीज लेस इफ 10 स्टुडंट वेअर मोर अँड ईच वुड गेट 6 रुपीज मोर इफ 15 स्टुडंट वेअर लेस. व्हॉट इज द फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट अँड द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड. आता इथं काही समजून नाही राहिलं आपल्याला. बरोबर. तर जो काळा म्हटलं ना आपल्याला, काळा काय म्हटलं? अमाऊंट आणि नंबर ऑफ स्टुडंट, त्यालाच काय पकडून टाकायचा? एक्स. एक्स आणि वाय.
काय, लेट द नंबर ऑफ स्टुडंट इज इक्वल टू काय म्हणाल, बी एक्स अँड काय म्हणते, अँड द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड. तर इच स्टुडंट अमाऊंट, एकाच्या माहीत पडेल तर मग बाकी पूर्ण काढू शकतो ना आपण. काय पकडू त्याला, वाय. आता कंडिशन वाचायची, ठीक आहे. तर बघा, सर्टेन अमाऊंट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड अमाउंग द सर्टेन नंबर ऑफ अ स्टुडंट. ईच वुड गेट 2 रुपीज लेस इफ 10 स्टुडंट वेअर मोर. तर काय बनेल कंडिशन, की बा पहिलेचे जे स्टुडंट होते अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. पहिले सपोज बघा टोटल पैसे किती झाले असते आपल्या जो टोटल अमाऊंट किती झाला असता, एक्स इंटू झाला असता की नाही, कारण टोटल स्टुडंट होते एवढे, नंबर ऑफ स्टुडंट आपण म्हणू शकतो ना, आणि टोटल पैसे आपल्याजवळ एका स्टुडंटला किती गेले होते, वाय रुपीज. तर मल्टिप्लाय केला तर काय झाला, टोटल अमाऊंट भेटला. आता काय म्हणते, आता काय झाला म्हणते, इच वुड गेट 2 लेस इफ 10 स्टुडंट वेअर मोर. म्हणजे पहिले जेवढे स्टुडंट होते त्याच्यापेक्षा अगर आपण काय केला म्हणते, 10 स्टुडंट वाढवला, 10 स्टुडंट, आणि जो अमाऊंट होता त्याला जर आपण काय करू, भागाकार करू, तर इकडे जाईल तर मल्टिप्लाय याची होईल, है ना. हां, इकडे लक्ष द्या, याची मांडणी ॲक्च्युली अशी येते. हां, तर हा जो टोटल पैसा होता, या टोटल पैशाला जर मी आता कोण भाग देईन, एक्स प्लस 10 भाग देईन, तर प्रत्येकाला जो भेटणार होता पहिले किती भेटणार होता, वाय. आता किती मिळेल म्हणते, इच वुड गेट 2 लेस म्हणजे वाय मायनस 2. तर हा इकडे जाईल आता, तर काय झाला असता, वाय मायनस 2 इंटू एक्स प्लस 10 इज इक्वल टू एक्स वाय झालं असतं. हां, आता सोडवा याला समोर, एक्स इंटू वाय प्लस 10y मायनस बरोबर. हा इकडे काय आहे, हा एक्स वाय या बाजूला आला असता तर मायनस झाला असता, आणि हा 20 या बाजूला आला असता तर इकडे काय राहिला, मायनस 2x प्लस म्हणू शकतो का, कारण हा मायनसवाला समोर घेतलो, हा मागे घेतलो, काही फरक पडते. हा म्हणजेच काय आला इक्वेशन, 2x प्लस इज इक्वल टू, याला डिवाइड केला जर 2 न तर इथं लिहू शकता ना तुम्ही, डिवाइडिंग बाय, कारण सगळ्यांना 2 न भाग जात आहे, मायनस एक्स प्लस 2 पंचे, तर याला नाव द्यायचं, समजलं. बघा आता दुसरी कंडिशन काय म्हणते बघा, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, टोटल जो मनी होता एक्स वाय, याला जर आता काय केला म्हणते, हा बघा अँड पासून इकडे, इच वुड गेट 6 मोर इफ 15 स्टुडंट वेअर लेस. म्हणजे पहिले जेवढे होते एक्स होते तर वाय प्रत्येकाला आले असते, पण आता वाढले म्हणते, सॉरी 15 स्टुडंट काय झाले म्हणते, कमी झाले म्हणते, तर प्रत्येकाला किती मिळतील म्हणते, पहिले जेवढे भेटत होते त्याच्यापेक्षा किती, 6 मोर. प्रश्न वाचता वाचता अशी कंडिशन बनली पाहिजे. सपोज मी म्हटलं माझ्याकडे 500 रुपये आहे आणि माझ्याकडे आहेत टोटल पोरं 100, तर प्रत्येकाला किती येतील, तर 500 भागीला 100 कराल तर किती येतील प्रत्येकाला, अरे बरोबर. आता मी म्हटलं की माझ्याकडे जे पोरं होते पहिले 100 होते, आता 50 झाले, तर प्रत्येकाला किती येतील, चेंजेस झाला की नाही, तसंच हा म्हणत आहे. समजलं की नाही समजला.
आता ते डायरेक्ट मी ना हाफ केलो, पण याच्यामध्ये वाढवत आहे किंवा कमी करत आहे काही स्टुडंट, आहे की नाही. तर आपण भागाकारच केला असता ना 500 भागिले 100, तेव्हा प्रत्येकाचे पैसे भेटले असते. तर बघा इथं विद्यार्थ्यांची संख्याने भागाकार केला टोटल अमाऊंटला. तर आता सोडवा याला. तर इकडे काय राहिला असता XY, इकडे y + 6 × x - चला गुणाकार करता येते मग. अरे गुणाकार करता येते का. करा बरं गुणाकार. काय आला असता y × x, y × 15y + 6x आणि 15 सक आणि इकडे xy काटू बी शकतो किंवा या साईडला आला तर मायनस झाला असता. आणि हे या बाजूला येतील तर काय होतील +90. तर 6x - 15. मग कितीने भाग चालला रे. 6 कुठे जाते ग. 3 चाललं. डिवायडिंग बाय बरोबर. थोडासा सीधा करून लिहून टाकतो. 2x - 5y = हा बनला इक्वेशन नंबर. मग काय दिसत आहे 5y आहे ना. 5y सारखा दिसत आहे. दोघांचे चिन्ह. तर ॲडिंग करू की सबट्रॅक्टिंग करू. तर ॲडिंग 1 and 2 -x + 5y = 10 बरोबर. हां इकडे मायनस ॲडिंग केला बाबा तर हा झाला 0. मायनस प्लस मायनस मोठ्या संख्येच्या चिन्ह म्हणजे 2x मधून x गेला x. इकडे 40. तर x ची किंमत मिळाली किती. म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट किती होते बरोबर. ओके. मग पुट x = 40 इन इक्वेशन 1. तर बघा काय झालं असता -40 + 5y. तर हा त्या बाजूला आला. तर 5y = 10 + 40. तर y = 50 भागिले 5 म्हणजेच. तर y ची व्हॅल्यू किती झाली बरोबर. तर आपल्याला काय काढायचं आहे टोटल अमाऊंट. प्रश्नात काय होता टोटल. तर टोटल अमाऊंट काय झाला असता x × y. टोटल अमाऊंट किती झाला असता आहे बघा. आहे तुमच्या नमुना प्रश्नामध्ये बघा. आला. देन ते पाण्याची बॉटल किंवा तिथून त्यावाल्या टेबलवर असेल. आता हा प्रश्न बघा थोडासा वेगळा आहे. बघा काय म्हणत आहे 3 डिजिट. बसा. अ 3 डिजिट नंबर इज इक्वल टू द 17 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट. त्याच्या समच्या किती आहे म्हणते 17 पट आहे म्हणते.
इफ द डिजिट आर रिव्हर्स, अगर त्याचे डिजिट इंटरचेंज केला आपण तर न्यू नंबर इज 198 मोर दॅन द ओल्ड नंबर. ऑल्सो द सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट, एक्स्ट्रीम म्हणजे किनाऱ्यावरचे शेल्यावरचे आहे ना, इज लेस दॅन द मिडल डिजिट बाय युनिटी. बघा सपोज आपल्याला 2 डिजिट नंबर म्हटलं नसतं तर आपण काय पकडला असता 2x प्लस वाय. 3 डिजिट म्हटलं तर काय पकडायचं आहे, एक जनरली आपण XYZ म्हणजेच काय पकडतो 100x 10y प्लस 1z. बरोबर. आता इथं z आला असता तर अजून तुम्हाला थोडासा काय झाला असता, कन्फ्युजन झाला असता, कारण आतापर्यंत XYचेच व्हॅल्यू तुम्ही सोडवलेल्या आहात. बरोबर. तर आपण काय करू, 100 प्लेसवरचा नंबर 3 प्लेस आहेत ना आपल्याजवळ, 100 प्लेस, 10 प्लेस आणि युनिट प्लेस. बरोबर. तर काय म्हटलेलं आहे, या युनिट मिडलवाला जो आहे म्हणते, मिडलवाला म्हणजे कोण, मधातला, याच्याबद्दल काय सांगितलं बघा, द सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट म्हणजे या दोघांची बेरीज, म्हणजे इथं मी x ठेवलो आणि इथं काय ठेवलो y, इज लेस दॅन द मिडल डिजिट बाय युनिटी है ना. म्हणजे या दोघांची जे बेरीज आहे हे मिडलवाल्या डिजिटपेक्षा एकनं काय आहे, कमी आहे. तर मी मिडल डिजिटची व्हॅल्यू कशी काढीन, या एकला इकडे पाठवून टाकतो, x प्लस वाय प्लस 1 इज इक्वल टू काय होईल, मिडल डिजिट होईल. म्हणजे या टीच्या ठिकाणी मी काय ठेवू शकतो, टीच्या ठिकाणी काय ठेवू शकतो, x प्लस वाय प्लस 1. भेटले तिन्ही डिजिट. आता मला तिन्ही डिजिट भेटले. ओके. आता काय म्हणते बघा, 3 डिजिट नंबर, तर याला 100च्या मल्टिप्लाय करा. ओरिजिनल नंबर अगर आपण पाहिला 3 डिजिट नंबर म्हणजे कोण, 100x अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन म्हणू शकतो, किंवा आपल्याला शेवटी काय काढा म्हणते, फाइंड द ओरिजिनल नंबर. तर लेट करायचा, लेट द 100 प्लेस डिजिट, 100 प्लेस डिजिट बी x. 100 प्लेसवरचा डिजिट काय घेतला आपण, अँड युनिट प्लेस डिजिट, युनिट प्लेस डिजिट काय घेऊन घेऊ, y. इथपर्यंत ठीक आहे. ओके. मग काय म्हणते बघा, पहिली कंडिशन अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय म्हणते बघा, 3 डिजिट नंबर, एक 3 डिजिट नंबर. तर पहिले तो नंबर बनवून घ्या, त्याला विस्तारित फॉर्ममध्ये लिहितो मी. हा 100 प्लेसवर आहे म्हणजे काय झाला असता, प्लस 10 इंटू मिडल नंबर म्हणजे काय, मिडल डिजिट म्हणजे x प्लस वाय प्लस प्लस युनिट प्लेस y इंटू 1. हा एक काय राहिला असला आपला 3 डिजिट नंबर राहिला असता. ओके. इज इक्वल टू द 17 टाइम्स टू द सम ऑफ इट्स डिजिट, त्याच्या डिजिटच्या समच्या. मग डिजिट कोणकोणते आहेत त्याच्याजवळ, x आहे एक आहे y, आणि मधातला कोणता आहे x प्लस वाय प्लस 1. याच्या किती पट आहे म्हणते, बरोबर. वाचा, पहिला वाक्य वाचा. आला का. हा 3 डिजिट नंबर झाला आणि त्याच्या 7 पट आहे, 17 पट आहे म्हणते. तर आता याला थोडासा सॉल्व करूया आपण. तर हा काय झाला असता, 100x प्लस 10x प्लस 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 हा हे 2x आहेत ना, अरे बरोबर. हां. तर बघा हा 10x आणि हा 100x किती झाले, 110x. हा 10y आणि हा y किती झाले, प्लस इकडे 17 दुने प्लस 17 दुने 34y प्लस 17 एक जमलं.
याला इकडे आणून घ्या, यांना तिकडे घेऊन जा, किंवा एक्स या बाजूला आणून घ्या, वाय वाले नंबर तिकडे घेऊन जाऊ, एक्स वायचे टर्म. तर 110x मायनस 34x प्लस 11y मायनस आणि इकडे 17 मायनस झाला असता. हा 10 तिकडे गेला असता ना. हा मग मायनस करा ना रे, 30 मायनस करा पहिले, 80 झाले, म्हणजे 76x प्लस प्लस मायनस मोठ्या संख्येच्या चिन्ह मायनस 23y आणि इज इक्वल टू, आता 23च्या फाळ्यात येतात की 76 वगैरे काही नाही ना, 23 दुने 46 नाही आहे. ओके, तर हा एक इक्वेशन आपण मानून घेऊ. हा एक इक्वेशन बनला असता, अरे बनला असता. मग दुसरी कंडिशन काय म्हणते बघा, दुसरी कंडिशन काय म्हणते, इफ द डिजिट आर रिव्हर्स. म्हणजे इथं जसा एक्स आहे इथं वाय आहे, आता वाय इकडे येईल ना एच, तर नवीन नंबर काय बनला असता सेकंड कंडिशन नुसार, सेकंड कंडिशन काय बनली असती बघा, 100y प्लस मधातला तर जसाच्या प्लस एक्स बरोबर अशीच बनली असती. हां मग अगर आपण काय केला म्हणते, डिजिट इंटरचेंज केला, रिव्हर्स केला, न्यू नंबर इज 198 मोर दॅन द ओरिजिनल 1. तर हा जो नवीन नंबर बनला हा पहिल्यावाल्यापेक्षा म्हणजे कोणापेक्षा, 100x प्लस 10x प्लस y प्लस 1 प्लस y याच्यापेक्षा कितीने मोठा आहे म्हणते, समजला. वाचा एक वेळा. इफ द डिजिट आर रिव्हर्स द न्यू नंबर इज 198 मोर दॅन ओरिजिनल. तर ओरिजिनल हाच होता. सोडवा अजून पुन्हा. शंभर y प्लस 10x प्लस 10y प्लस 10 प्लस x इकडे प्लस 10x प्लस 10y प्लस 10 प्लस y प्लस 190. त्यानं पहिले नंबर काढून घेतला नसेल आहे ना, जाऊ द्या काय ना. हां 100y 10y 110y 10x प्लस असा झाला असता. हां इकडे 110x 11y प्लस 10 ने 198 208. अरे हो हे नाही रे जमलं. हां चला मग मागे पुढे 11x मायनस 110 प्लस 110y मायनस 11 आणि 208 मायनस चालेल. हां किती वाचले इथं, मायनस 99. अरे हो 99 198. तर 99 न भाग जाते बघा, डिवाइडिंग बाय मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू. तर हा एक इक्वेशन बनला आपला कोणता, दुसरा. ओके असे दोन इक्वेशन बनले. तर काय करू शकतो आता आपण, 23चा मल्टिप्लाय देऊ याला, म्हणजे 23 कटू शकते आपला. अरे हो की नाही. तर मल्टिप्लाइंग बाय
काय बनेल -23x प्लस 23 हां 23 दुने याला आपण नाव देऊ 2. ठीक आहे. आता काय करू शकतो, ॲडिंग करू शकतो. तर ॲडिंग 1 and अरे करू शकतो का. तर -23x प्लस 23y 46 आणि इकडे 76x कटला हा प्लस मायनस 6 मधून 3 गेले, मोठ्या संख्येच्या चिन्ह. आणि हे बी किती झाले, तर x ची व्हॅल्यू किती आली, साला एवढा मोठा तामझाम केल्यावर x ची व्हॅल्यू किती आली. हां मग त्या याच्यामध्ये पुट करा. इथं याला 2 नाव द्या, याला 3 नाव द्या. आणि इथं ॲडिंग 1 and 3 करा. हां पुट x = 1 इन इक्वेशन 2. तर काय आला असता -1 प्लस y = 2 आणि हा त्या बाजूला गेला तर y ची व्हॅल्यू किती झाली, बरोबर ना. आपल्याला काय काढा म्हणून शेवटी काय काढा म्हटलं, फाइंड द ओरिजिनल नंबर. तर ओरिजिनल नंबर आपला काय होता, हा होता. कुठे हा, अरे ओरिजिनल नंबर हाच होता ना. हां तर ओरिजिनल नंबर काय झाला असता, 100 × 1. तिथं पण डायरेक्ट ठेवू शकता नंबरमध्ये, तो बॉक्स आहे ना वरत त्याच्यामध्ये 1 इथं आला असता. आणि या दोघांची बेरीज 5 + 1 6 आणि इकडे y ची बेरीज 160. अरे हां हां बेरीज 5 येते ना त्याची. अरे याच्यात भरा रे बाबा, ओरिजिनल नंबर हा झाला असता 1, x ची किंमत 1 आली, 4 ने 1 5 आणि हा 3. तर या प्रकारे राहते बाबू. किती लंबाई जाते ना. आणि येईल किती मार्कासाठी, 4 आला 153 बघा. तर यावरच आधारित काय आहे, एक प्रॅक्टिस सेट तुम्हाला दिलेला आहे. तर तो सॉल्व करायचा आहे आता तुम्हाला. तर बघा त्याच कन्सेप्टवर आधारित, वर्ड प्रॉब्लेमच्या आधारित तुम्हाला काय दिलेलं आहे, एक प्रॅक्टिस सेट दिलेला आहे, बरोबर. आता हा प्रॅक्टिस सेट मी पूर्ण सोडवून देणार आहो का, कोण सोडवाल, मी फक्त समजावून देतो. तर आपल्या हातात पेन्सिल वगैरे ठेवून तुम्ही काय करू शकता, थोडंसं काही नोट डाऊन करून ठेवू शकता. बाकी सोडवायचं कोणाला आहे, ओके. पुस्तक आणले का तुम्ही, हां काय म्हणते बघा, 2 नंबर डायफर बाय 3. डायफर म्हणजे तो बेबीला लावते तो वाला नव्हे, म्हणजे दोघांमधला फरक सांगितलेला आहे. एवढ्यानं ते अंतरावर आहेत किंवा एवढ्या डिफरन्सनं आहेत. द सम ऑफ अ ट्वाइस ऑफ अ स्मॉलर नंबर अँड द थ्राइस ऑफ अ ग्रेटर नंबर इज किती आहे, 19. देन फाइंड द नंबर. तर काय करू आपण, लेट काय करू याच्यामध्ये, लेट ग्रेटर नंबर इज इक्वल टू, ग्रेटर नंबरला काय पकडून टाकतो आणि स्मॉलर नंबरला काय पकडून टाकतो, स्मॉलर नंबरला काय पकडतो, y. तर पहिल्या कंडिशननुसार काय कंडिशन बनली, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, हां
काय बनेल फर्स्ट कंडिशन? काय वाच इथं पहिलीच कंडिशन काय वाच? 3. त्याचा अर्थ काय सांगितलं मी ना? दोघांचा डिफरन्स किती राहील? 3. तीनच्या डिफरन्सनं अलग अलग आहेत, बरोबर. तर काय येईल पहिली कंडिशन? एक्स मायनस वाय. एक्स मायनस दोघांचा फरक सांगितलेला आहे. डायफर म्हणजे काय? दोघांचा. तर पहिली कंडिशन नुसार एक्स मायनस वाय इज इक्वल टू मग बसा. दुसरा काय म्हणते? सम ऑफ ट्वाइस ऑफ अ स्मॉलर नंबर. सम म्हणजे दोघा जणांची सम. कोणत्या दोघाची? तर कोणाची? ट्वाइस ऑफ स्मॉलर. ट्वाइस ऑफ स्मॉलर म्हणजे 2y अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. 2y अँड थ्राइस ऑफ ग्रेटर. थ्राइस ऑफ ग्रेटर म्हणजे 3x. यांची बेरीज. सम म्हणजे बेरीज किती आहे म्हणते? बनले 2 इक्वेशन. मग आता सॉल्व करू शकता समोर की नाही करू शकत? पक्का? ओके. देन सेकंड काय दिलेली आहे ॲक्टिव्हिटी? कंप्लीट द फॉलोइंग. आय एम रेक्टँगल हवं म्हणते हा, है ना. तर रेक्टँगल आहे तर भाई आमने सामनेची बाजू काय असायला पाहिजे? तर हे वाला इक्वेशन आणि हे वाले इक्वेशन काय असायला पाहिजे? इक्वल. तसेच 2y इज इक्वल टू काय असायला पाहिजे? बरोबर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस वाय. तुम्हाला कंडिशन तेथूनच बनवायची आहे. पहिली कंडिशन बनली असते 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस. येथून एक इक्वेशन भेटला असता. दुसरी कंडिशन बनली असती 2y इक्वल टू x प्लस. येथून दुसरा इक्वेशन भेटला असता. अरे भेटला असता. आणि मग काय करायचं आहे? एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे आणि त्यानंतर पुन्हा काय करायचं आहे? फाइंड माय पेरिमीटर अँड. त्या पेरिमीटरचा फॉर्म्युला वा रे बैल. काय रेक्टँगलच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला ते ती पाहिजे काय समीर? 2 ब्रॅकेट एल प्लस बी. अरे आहे की नाही? चारी बाजूंची. तर एल प्लस एल 2l, बी प्लस बी 2bb, 2b. मजा. देन हा दुसरा नाही सांगत आता मी. तिसरा सम ऑफ अ फादर्स एज अँड द ट्वाइस द एज ऑफ अ सन इज. किती आहे म्हणते? तर फादरची एज काय पकडला आपण आणि सनची एज काय पकडला? मग पहिल्या कंडिशननुसार काय म्हणते? सम ऑफ अ फादर्स एज म्हणजे एक्स आणि ट्वाइस द एज ऑफ हिज सन म्हणजे 2y इक्वल टू किती आहे? बनला पहिला इक्वेशन. हां लक्ष द्या पहिले. छापायकडे लक्ष नको द्या नाही देईन थाडकन बिलकुल. पहिले समजून घे ना झंडू मॅम. If we double the age of father and add it to the age of son, then the sum is किती? अगर पप्पाची एज डबल केला म्हणते म्हणजे 2x आणि त्याच्यामध्ये सनची एज काय केला? ॲड. बघा ॲडेड इट टू द एज ऑफ हिज सन. तर त्यांची बेरीज किती येईल म्हणते? बनले 2 इक्वेशन. सोडवू शकता समोर. कोणत्याच मेथड न सोडवा समोर. सबस्टिट्यूशन न सोडवा, एलिमिनेशन न सोडवा. ठीक आहे. वाढू समोर. देन चौथा काय म्हणते? द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन द ट्वाइस ऑफ इट्स न्यूमरेटर. The denominator becomes 12 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. ओके. जसं म्हटलेलं आहे तसं. सपोज आपण फ्रॅक्शन काय पकडून टाकू? x आणि म्हणजे याला लेट केला आपण न्यूमरेटर आणि याला लेट केला आपण काय? डिनॉमिनेटर. असं लेटमध्ये लिहून घ्याल. अरे लिहाल का? मग काय म्हटलेलं आहे पहिली कंडिशन काय म्हणते?
डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन म्हणजे कोण, वाय. इज, इज अरे म्हटलेलं आहे, इज म्हणजे इक्वल 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर, म्हणजे 2. याच्यावरून पहिला इक्वेशन बनला, हा 2x इकडे जाईल तर अरे बनला का. मग दुसरा काय म्हणते बघा, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, म्हणजे पहिलेचे जे न्यूमरेटर आहेत ना डिनॉमिनेटर आहेत, ठीक आहे, यांच्यामध्ये जर आपण काय केला म्हणते, कुठे गेला का, हां 6 काय केला, मायनस केला, तर 6 मायनस केला तर जो डिनॉमिनेटर आहे तो 12 टाइम्स बनल म्हणते न्यूमरेटरच्या. म्हणजे न्यूमरेटर जर 1 पकडला तर डिनॉमिनेटर किती टाइम्स होईल, अरे होईल का, असाच होईल का, हां हा इकडे जाईल, हा इकडे जाईल, तर बघा y मायनस 6 म्हणजे डिनॉमिनेटर 12 टाइम्स होईल x मायनस 6च्या, होईल की नाही. अगर 6 त्याच्यातून काय केला तर मग काय करा, इथून दुसरा इक्वेशन भेटला असता. हां देन मग समोर सोडवता येतील तुम्हाला. काय म्हणते, 5th नंबर, 2 type of boxes A and B are to be placed in a truck having a capacity of 10 ton. When 150 boxes of a type A and 100 boxes of a type B are loaded in a truck, it weigh कितना, त्याचा वजन किती होते म्हणते 10 tons, बरोबर. But when 260 boxes of type A and loaded in a truck, it can still accommodate the 40 boxes of B so that it fully loaded. ठीक आहे, तर काही नाही, काय सांगितलं आहे तुम्हाला, टोटल वजन सांगितलेलं आहे ए आणि बी बॉक्सच्या. तर आपण काय पकडून टाकू, सपोज ए बॉक्सचा वेट, लेट वेट ऑफ अ टाइप ए बॉक्स काय पकडू x आणि वेट ऑफ अ बी बॉक्स काय पकडू, या प्रकारे पकडून घेतला है ना. वेट ऑफ अ ईच बॉक्स म्हणते ना, तर वेट ऑफ अ ए टाइप बॉक्स x आणि वेट ऑफ अ बी टाइप बॉक्स. तर पहिल्या कंडिशननुसार ये वाले किती होते म्हणते 150, म्हणजे 150 गुणीला x झाला असता, अरे हो की नाही. तर 150x प्लस 100 y इज इक्वल टू 10 टन. आता 1 टन म्हणजे किती केजी, अरे 1 टन म्हणजे किती केजी, 1000, 100 होतेत का 1000 होतेत बे. तर 10 टन म्हटलेलं आहे, तर अजून 3 शून्य वाढवून टाका, जमलं, केजी मध्ये आला असता. हा पहिला इक्वेशन. दुसरा काय म्हणते की अगर मी त्याच्यामध्ये 260 बॉक्सेस टाकले म्हणते कोणाचे, ए टाइपचे, तरी त्याच्यामध्ये किती मावू शकतात, अकोमोडेट किती होऊ शकतात, 40 बॉक्स कोणाचे, वाय टाइपचे म्हणजे बी टाइपचे, तेव्हा जाऊन किती होईल म्हणते 10 टन होईल म्हणते. हा बनला तुमचा दुसरा इक्वेशन. याले बनले दोन्ही इक्वेशन. सोडवू नाही शकत तुम्ही, अरे सोडवू शकता का. देन 6th, out of 1900 kilometer we shall travel some distance by bus and some by aeroplane, but bus travel with the average speed किती 60 kilometer per and average speed of aeroplane is 700 है ना 700 kilometer per. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall travel by bus. ओके, तर कसं काढून आपण बघा, आपल्याकडे थोडासा कन्सेप्ट माहित पाहिजे आपल्याला. कन्सेप्ट इथं आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. हां, अजून दुसरा कन्सेप्ट काय म्हणू शकतो आपण, स्पीड गुणिला डिस्टन्स जर काढायचं आहे मला, डिस्टन्स
डिस्टन्स जर काढायचा आहे तर काय आला असता, यस गुणिला टी इज इक्वल टू डिस्टन्स आला असता. ओके, तर बघा सपोज आपल्याला काय काढायचे, डिस्टन्स काढायचे आहे तर आपण म्हणतो की बा डिस्टन्स लेट डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस काय पकडतो, x किलोमीटर. अरे हो, आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन काय पकडतो, y किलोमीटर. तर पहिला इक्वेशन तर बनला आपला x प्लस वाय इज इक्वल टू 1900 किलोमीटर. कारण टोटल डिस्टन्स किती आहे, 1900 आहे. आणि काही डिस्टन्स बसनी गेला ना, काही डिस्टन्स तर एक्स पकडला आपला बसचा डिस्टन्स ना, वाय पकडला आपण एरोप्लेनचा डिस्टन्स. तर दोघांची बेरीज किती असायला पाहिजे, अरे एवढा असायला पाहिजे. मग वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स. आता टोटल आपल्याला काय दिलेला आहे, टाइम दिलेला आहे. बघा टोटल काय दिलेला आहे, टाइम. ठीक आहे, तर टाइम दिलेला आहे तर टाइमच्या रूपामध्ये काढू शकतो मी. हा इकडे तो, अरे काढू शकतो का, आपल्याला टी दिलेला आहे, टोटल टी इज इक्वल टू टी बाय बस आणि टी बाय एरोप्लेन. तर टाईमचा कसा झाला असता, हा इकडे गेला असता तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन, अरे म्हणू शकतो. तर डिस्टन्स तर आपल्याला माहित आहे किती आहे, एक्स आणि वाय आहे. हां, तर टाइम टोटल भेटला आपल्याला 5 घंटे लागले म्हणजे टोटल टाइम बघा, कंप्लीट द जर्नी. ओके, आणि टाईमचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डिस्टन्स बसचा बघा, बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड किती, आणि डिस्टन्स किती आहे एक्स, तर एक्स बाय लिहू शकतो. आणि इकडे वाय बाय, अरे लिहू शकतो, हो की नाही. हां, तर आता काय करा, क्रॉस मल्टिप्लाय. हां, 700 एक्स प्लस 60 वाय, इकडे 7 सकम 1 2 3 आणि हा 5. तर काय बनला नवीन इक्वेशन, 5 गुणिला 42,000 इज इक्वल टू 700 एक्स प्लस 60 बनला दुसरा इक्वेशन. हा पहिला इक्वेशन आणि हा सॉल्व होईल की नाही समजून घ्या. नाही तर काय म्हणते, बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड दिलेली आहे 60 किलोमीटर, आणि टोटल हा जो टाइम आहे, काही डिस्टन्स बसने आणि काही डिस्टन्स एरोप्लेनने गेला, त्याच्या टोटल टाइम दिलेला आहे मला किती. तर काही टाइम बसनं लागला असेल भाऊ आणि काही टाइम एरोप्लेननं, त्याच्या टोटल टाइम किती दिलेला आहे, अरे दिलेला आहे. तर मग टाईमच्या रूपामध्ये लिहिलो मी ना, डिस्टन्स बाय स्पीड. तर डिस्टन्स होता बसनी काढलेला एक्स, तर त्याला 60 भाग देईन तर टाइम भेटल. आणि डिस्टन्स काढलेला किती होता वाय, एरोप्लेननं काढलेला, त्याला 700 भाग देईन तर मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, कंडिशन बनवायचं आहे आणि सोडवायचं आहे. तर प्रॉब्लेम सेट कोण ट्राय करल आणि एक्सरसाइज. ठीक है, तो आज के लिए इतना काफ़ी है. एनर्जी डाउन हो गया भाई अपना. हाँ.